नागपूर शहर महानगरपालिकेच्या 2025-26 सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला कडक पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली। शहरातील विविध मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। गांधीबाग झोन क्रमांक 6 येथेही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून शांततेत मतमोजणी सुरू आहे। स्पीकरद्वारे टप्प्याटप्प्याने उमेदवाराच्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात येते आहे। निवडणूक प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। गांधीबाग झोन 6 या ठिकाणची मतमोजणी की आज या ठिकाणी NIT सभागृह सांस्कृतिक भवन तिथे होत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा बंदोबस्त लावलेला आहे। साधारण 12 ते 13 अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक आणि 150च्या आसपास आम्ही आमचा बंदोबस्त या ठिकाणी सज्ज ठेवलेला आहे। नागरिक आणि उमेदवारांना हेच आवाहन राहणार आहे की सगळ्यांनी शांततेत सहकार्य करावं। जसं जसं त्यांचं काउंटिंग सुरू होईल त्याप्रमाणे सगळीकडे स्पीकर्स लावलेले आहे आणि त्यांना त्याची माहिती देण्यात येणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना शांततेत सगळं करण्याचं आवाहन केलेलं आहे। मतमोजणीच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। रात्री 2 पर्यंत ही कार्यवाही चालू होती, त्यामुळे आपण या रस्त्याला डायव्हर्जन दिलेलं आहे आणि काउंटिंग सुरू झाल्यानंतर या रस्त्याचं डायव्हर्जन बंद करण्यात येईल। लोकवाहिनी मीडियाकरिता विशाल बंबडवार, नागपूर।